चालू सन्माननीय विनोदजी यांचं आगमन झालेलं आहे। अभी लोटो मत आवा। अरे चाचा कोई मैडम बसले चाचा साइड में बसले उपोषण करता दिखा दो। अरे उपोषण करता अन्नर पहिले आगे उपोषण करते युनुस पटेल, सुरेशजी अवताडे, काशीनाथजी बकले, जावेदजी सिद्दीकी आणि हिम्मतरावजी शेळके हे आपले उपोषण करते आहेत। गावासाठी हे सर्वजण उपोषणाला 3 दिवसापासून बसलेले आहेत। अन्न पाण्याचं 3 दिवसापासून थंडी वाऱ्यामध्ये इथंच आहे। साहेबांनी आपल्याला बोलले होते थोड़ा पीछे नंबर इस्लाम आणि भैया आता 4 दिवसापूर्वी त्यांनी हे पैठणगेटला काहीतरी एक मर्डर झाला वाटतं, त्याचा आधार घेऊन इकडेही त्यांनी भोंगा फिरवला आणि ते भोंगा फिरवल्यामुळं इथले बहुत आता ते रतन मगरे इतका बिमार माणूस होता, तो कोमामध्ये चालला गेला। आणि आता मला सांगा इतके लोक भयभीत झाले आणि आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा मार्गच नव्हता। आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करणार होतो। मध्ये आमच्या अर्ध्या घराला मोबदला देतो आणि एक दुसरा IAS ऑफिसर म्हणतो काही अतिक्रमण आहे। ही कोणती गोष्ट झाली? ही एकदम दोन्ही एकाच पदाचे लोक आहेत आणि दोघं जागा एक आहे, एक अतिक्रमण म्हणतो आणि एक पैसे देतो आणि त्याच्यामुळं आम्ही इतके लोक भयभीत झालेलो आहोत। आणि तात्कालीन त्यावेळेस आताचे जे पालकमंत्री आहेत तुमच्या माहितीसह सांगतो, सगळ्यात पहिले ज्यावेळेस महानगरपालिका लागली होती तर त्यावेळेस ते सर्वप्रथम इथून निवडणुकीला होते आणि त्यांच्या प्रचाराच्या झेंडा घेणे ह्याच घरात होते माझ्या। मग त्यांना माहित नाही का हे घर त्यांच्या महानगरपालिकेच्या पहिलेच आहे म्हणून? ग्रामपंचायत आमची त्यावेळेस होती आणि महानगरपालिकामध्ये ज्यावेळेस एक गाव गेलं त्यावेळेस पहिल्या निवडणुकीला पालकमंत्री स्वतः इथे उभे होते आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की त्यांचं सर्व जे प्रचाराचं साहित्य होतं ते माझ्या घरामध्ये होतं इथं। मग त्यावेळेस त्यांना माहित नाही का हे घर पहिल्यापासून आहे म्हणून? हे का आत्ता बांधलेले का आम्ही? वडलोबारचेच आमचे घर आहे। मग त्यासाठी आम्ही एकच विनंती करतो की साहेब आम्हाला बेघर करू नका, आम्हाला आमचा मोबदला द्या आणि आम्ही आम्हाला मोबदला मिळाला तर आम्ही इथं आजूबाजूला कुठेतरी प्लॉट घेऊन बांधू शकतो। आम्हाला हे TDR काही समजत नाही आणि ते देऊही नका आम्हाला। धन्यवाद। मी तुम्ही बोलणार आहे अर्जुनतर्फे तसे ते PI मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिलं। मी 3 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे। गावकऱ्यांनी सांगितलं होतं की उपोषणासाठी बसावं, तर माझी मागणी ही आहे की मारुती मंदिर यांना मारुती मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असो, या मस्जिद असो, याला पर्याय जागा द्यावे। त्यानंतर आमचे गावकऱ्यांची जी जागा चालली आहे रोडमध्ये
आयुक्त साहेब म्हणतात की तुमचं अतिक्रम आहे. मी सांगतो हे अतिक्रम नाही आहे, आमचा PR कार्ड आहे. PR कार्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला मिळावा. आणि आयुक्त साहेब सांगतात की TDR द्यावे. पण TDR कोणासाठी पाहिजे? त्याचं 1 एकर चाललं, 20 गुंठे चालले, 10 गुंठे चालले, त्यांच्यासाठी TDR ठीक आहे. आमचं 15 कोणाचं 100 स्क्वेअर फूट आहे, कोणाचा 150 स्क्वेअर फूट आहे भैया. तर त्याच्यामुळं आम्हाला तो TDR मान्य नाही आहे. आम्हाला मोबदला पाहिजे. आम्हाला 3 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना कार्यालयावरून बोलवलं होतं. त्यावेळेस आमच्याशी चर्चा केली होती. सांगितलं होतं की आरसूलमध्ये येऊन तुमच्याशी चर्चा करू, तुमचं समाधान करू, मंदिराला जागा देऊ, त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू. आता 4 दिवस पूर्वीच एक भोंगा गाडी आली आणि त्यांनी सांगितलं, ते अनाउन्सिंग केले की आम्ही गुरुवारी येणार आहोत. तर यांनी आम्हाला याच्या पहिले काही सूचना नाही दिली भैया. तर त्याच्यामुळं मग आम्हाला गावकऱ्यांनी निर्णय घेतला, सर्वांनी मिटिंग घेतली की काय करायचं म्हणून. तर मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही 5 जण इथं उपोषणाला बसलो. तर आमची एवढी जास्त मागणी आहे की आमची जी जागा चालली आहे त्याच्या बदल्यात आम्हाला मोबदला द्यावं, TDRने द्यावं. आणि केदार मॅडम त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं, त्यांचे पण मी आभार मानतो. हॅलो. या ठिकाणी उपोषणाला बसलेले माझे जुने मित्र, या गावातील दळाडीचे सामाजिक कार्यकर्ते युनुसभाई पटेल, त्यांच्यासोबत शेळके मामा, सुरेश अवताडे, काशीनाथ बकलेजी आणि जावेद सिद्दीकीजी, मी आपले सर्वांचे आभार मानतो. आभार याच्यासाठी मी मानतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे, दडपशाहीचं वातावरण सुरू आहे, आणि मी काय एक आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावर अशा प्रकारे जे वर्तणूक करता असे संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी श्रीकांतजी, मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं. खरं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर, निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घरं तोडल्या गेलेत, कोणाकोणाचे घरं तोडल्या जाणार आहेत, काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि याचं बाजारभाव काय, याचं मूल्यांकन काय, या प्रकारे एक यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल. परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही. आत्ताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी, एक नागरिक, त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचलेत. अनेक लोकांनी आपले प्राण यामध्ये गमावले. मला हे कळायलाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी, ही जिद्द ते कशासाठी करता. अशी जिद्द जर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल. आजच एक TV मी बातमी बघितली, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय जे सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बाजूला आहे, तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाची इक्विपमेंट, तलवारी, भाले, सगळं साहित्य, तोफा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते गंजलंय, ते कालबाह्य होईल, काही दिवसांनी ते स्क्रॅपमध्ये द्यावं लागेल, अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी की लोकांमध्ये किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक त्या ठिकाणी जातात. परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी, शहरामध्ये TDR मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, त्या TDRचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या माझे सामान्यांचे घरं तोडण्याचं पाप हे महानगरपालिका आयुक्त करतात. आणि त्यांची एक दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. पैठणगेटला जी घटना घडली, एका भावाचा प्राण गेला, त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झाली. त्या अतिक्रमण कारवाईला कोणीच विरोध केला नाही. ज्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी 4 दिवसाचा स्टे देखील त्यांना मिळाला. यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट देण्यात आले की आम्हाला वेळ पाहिजे.
अजून आम्ही अभ्यास केलेला नाही, आमच्याकडे कागदपत्र नाही. म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा. आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही, ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे, रोड वाईंडिंगची. म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता याची रुंदी वाढली, याच्यात माझी चूक नाही. तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतला आहे, तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलं आहे, तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलं आहे, तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली. आणि एखाद्या घर 2 वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे. मागच्या काळामध्ये मागं पण सांगितलं होतं, आजही सांगतो, जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर लोकांनी घरं बांधल्या. तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडले. मला असं वाटतं की तुम्ही आज हे उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आम्ही सर्वजण तुम्हाला याच्यासाठी विनंती करतो. तुम्ही कर्तव्यदक्ष नागरिक आहात, परंतु प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे. मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, साहेब आपण आदेश दिला आहे, आपण सांगितलं मोबदला द्या, परंतु महानगरपालिका आयुक्त मोबदला देत नाही. आणि मला महानगरपालिका आयुक्तांना विचारायचं आहे, तुम्हाला लँड ॲक्विजिशनचा कायदा कळतो का? माझ्या माहितीप्रमाणे लँड ॲक्विजिशनच्या कायद्यामध्ये तुम्हाला एखादी जर जागा घ्यायची असेल तर त्या जागेच्या बाजारभावाप्रमाणे शहरामध्ये तुम्हाला दुप्पट त्यांना दिली गेली पाहिजे. मग ती रक्कम नगद स्वरूपाची असेल किंवा ती RCC स्वरूपाची असेल. TDR हा घ्यायचा, FSI हा घ्यायचा का नाही घ्यायचा, तो नागरिकांचा अधिकार आहे. मी परत एकदा सांगतो, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मी काही वर्तमानपत्रातील प्रमुख काही पत्रकारांना देखील तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की एखाद्या अधिकाऱ्याची किती बाजू मांडायची ती आपण बाजू मांडा, परंतु त्या अधिकाऱ्याची बाजू मांडत असताना जे नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत आहे, जे नागरिक प्राण गमावत आहे, जे नागरिक उघड्यावर आले, यांचे पण आपण बाजू मांडा. महानगरपालिका आयुक्तांना मी हर्सुल गावाच्या वतीने विनंती करतो, आपण राजीनामा द्यावा. हर्सुल गावातून आपण महानगरपालिका निवडणूक लढवावी. आपण नगरसेवक म्हणून आजीवन छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत राहावं. कारण तुम्हाला 4 वर्षापेक्षा अधिक काल झाला तुमच्या शहरातला काही जीव निघत नाही. आणि होय, मीच सांगितलं होतं, काल देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो, साहेब यांची बदली करू नका जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळेल नाही. जोपर्यंत मला मोबदला मिळणार नाही, माझ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही, तोपर्यंत यांची बदली मी होऊन देणार नाही. तुम्ही जरी बदली केली तर मी न्यायालयात जाऊन यांच्या बदलीला स्थगिती आणेल. त्यामुळे मी त्यांच्या बदलीची मागणी करत नाही. आणि मला एक आठवण करून द्यायची की त्या दिवशी आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर निदर्शने ठेवलं तर त्यांना राग आला, मेरे घर पे क्यों आए? अरे भाई, आप मेरे घर पे आ रहे हो, मेरे लोगों के घर पे आ रहे, तो आपके घर पे मैं नहीं आऊँगा क्या? येत्या 4 दिवसाच्या आत फक्त मी विनंती करतो, 4 दिवसाच्या आत जर तुम्ही यामध्ये कारवाई केली नाही, मोबदला देण्याची स्पष्टता दिली नाही, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोपऱ्यात आम्ही आंदोलन सुरू करू. प्रत्येक ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू. आणि मी नागरिकांना आवाहन करतो, आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो, जे जे पक्ष तुमच्या दारामध्ये आता येत आहे की आम्हाला उभं राहायचं आहे, जे जे उमेदवार तुमच्या दारामध्ये येत आहे महानगरपालिकेवर उभं राहायचं, त्यांना बिलकुल दारात उभं करू नका. त्यांना सांगा, जा महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेट आणि माझा मोबदला, माझ्या संभाजीनगरच्या रहिवाशांचा मोबदला हा कधी मिळणार याची स्पष्टता दे, तरच मी तुला निवडणुकीमध्ये सहकार्य करेल. अन्यथा मी, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझे ओळखीचे लोक तुम्हाला मतदान करणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगा. मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो, मला अजूनही कळलेलं नाही. अनेक शेकडो अधिकारी मी स्वर्गीय RR पाटील साहेब बाबांच्या हाताखाली काम करत होतो तेव्हापासून आजपर्यंत 2025पर्यंत बघितले, परंतु असा अधिकारी मी बघितला नाही की ज्याला सामाजिक भान नाही, ज्याला मुख्यमंत्र्याचा आदेश कळत नाही, ज्यांना न्यायालयाचा आदेश कळत नाही, ज्यांना फक्त मी शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले, सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीची धूळपट्टी त्या ठिकाणी केली, अनेक संपत्त्या BOTच्या नावावर दिल्या, यांची एकही योजना सक्सेसफुल नाही. कालच मला मुंबईला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले, त्यांनी सांगितलं यांनी कचरापट्टीचं टेंडर मॅनेज करून काढलं, ते देखील एन्व्हायरमेंटने त्या ठिकाणी स्टे दिला. प्रत्येक गोष्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये. मी जी EDला तक्रार दिली त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे,
हवाला देखील आपण या ठिकाणी तपासला पाहिजे. संभाजीनगरमधून बँगलोरला किंवा कर्नाटकला किती ठिकाणी मुंबईला हवालाने या ठिकाणी गेलेत. शहरामध्ये बिडकीन असेल, पैठण रोडवर असेल, किती स्कीम चालू आहे, त्याच्यामध्ये कोणत्या नातेवाईकाच्या नावावर कोणाकोणाची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहेत हे देखील तपासलं पाहिजे. आणि त्याच बिल्डरला आणि त्याच लोकांना TDR देण्यासाठी या ठिकाणी हे केलं जातं आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपल्याला विनंती करतो, आपण बढ़ जा चल आ जाओ पीछे हाँ ले जूस पिला बैठ जाओ नीचे ले पटेल साहब सब एक गिलास पे एक ही गिलास मैडम थोड़ा थोड़ा दो गिलास दिला तुम्हाला उधर आओ नहीं विनोद भैया आप हाँ हाँ हॅलो, आज या उपोषणाची सांगता माननीय विनोद भैया पाटील आणि आमच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक केदारे मॅडम यांच्या हस्ते झालेली आहे. आम्हाला हे उपोषण सोडायचंच नव्हतं, पण मॅडमच्या आग्रहास्तव आणि भैयानेही आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला ऐकावं लागेल, त्यामुळे नाईलाज असतो. नाही तर आमचं हे जोपर्यंत आम्हाला इथं लेखी दिलं नसतं त्यांनी तोपर्यंत आम्ही सरवलो नसतो इथून बाजूला. पटेल साहब एक पटेल साहब किया था माननीय कमिश्नर साहब से कि विनोद पाटिल बार बार नागरिकों के लिए आंदोलन कर रहे, तो उन्होंने स्पष्ट कहा कि आंदोलन से मुझे कोई फ़र्क नहीं पड़ता, मैं घर तोड़ने वाला हूँ. हर एक के जो भी इलीगल है, और मुबदले की रही बात तो उसे कैसा देना है वो मैं देखूँगा, किसी के बोलने से मैं मुबदला नहीं दूँगा. बिल्कुल मत दीजिए. मेरे ख्याल से वो कोई अलग राज्य से आए होंगे, अलग राष्ट्र से आए होंगे, या उनको फिर यहाँ का लॉ नहीं पता होगा. अगर उन्होंने ऐसा बोला तो बहुत अच्छी बात है. आप वो बिल्कुल घर तोड़ सकते हैं, और उनमें हिम्मत होंगी तो तोड़ दें, और उनमें हिम्मत होंगी तो हाई कोर्ट में जाके बताएं कि आपने कोर्ट में कहा था कि हम आपको सभी को पूरी फॉर्मेलिटी करेंगे और हम बिना फॉर्मेलिटी लोगों के घर तोड़ रहे. आपने एफिडेविट दिया है कोर्ट में की सर्व गोष्टींचं पालन करून नियमितप्रमाणे कारवाई करून आम्ही घर तोडू. ही नियमित कारवाई आहे का? एखादा जिद्दी मुलगा शाळेमध्ये जैसा असतो कि मुझे एक खिलौना चाहिए, वैसा खिलौना आप हमारा घर मांग रहे, जिद मत करो. मैं पीछे भी बोला था, आज भी बोला था, आपकी हमारी जाती दुश्मनी नहीं है. हम बहुत अच्छी तरह कोर्ट जानते हैं. फिर इस तरह से पीछे लगेंगे कि आपको, अभी मैं बोलना गलत होगा, मैं यहाँ पे आह्वान करता हूँ, आपको क्या बोलना है बोलिए, मीडिया के माध्यम से बोलिए, पर मैं आपको बोल रहा हूँ सिर्फ 2 सवाल कल आप आके जवाब दीजिए और आप आके तोड़िए. मैं खुद खड़े रह के आरसू तोड़ूंगा. आप मुख्यमंत्री के आदेश को मानते हैं या नहीं मानते, इसका खुलासा कीजिए. 2, आपने हाईकोर्ट में कहा कि मैं पूरी प्रक्रिया फॉलो करूंगा, आप हाईकोर्ट को मानते या नहीं मानते, इसका खुलासा कीजिए. ये 2 बातों के ऊपर हमको तीसरी बात करनी नहीं है. मैं आंदोलन से और किसी से डरता नहीं. बिल्कुल हम डराने के लिए दाऊद इब्राहिम नहीं है, हम अरुण गवळी नहीं है, हम सामान्य नागरिक है. हम काय को डराएंगे? डरा तो वो रहे हैं, डरा वो रहे हैं. उनके घर के बाहर आंदोलन हो रहा तो खत लिख रहे हैं, डर वो रहे हैं. हमें डरा रहे वो है, वो खुद भी डर रहे हैं. उन्हें लग रहा है कोई कार्रवाई नहीं हो. अगर वो डर नहीं रहे तो क्यों नेताओं के पैर के दर्शन ले रहे हैं?
और क्यों नेताओं को गुजारिश कर रहे हैं कि आप माननीय मुख्यमंत्री को बोलिए मैंने बहुत अच्छा काम किया है, शहर की जनता खुश है, इसका खुलासा वो करे। आधे डजन से ज्यादा विधायकों ने मुझे बताया कि जी सरकार हमें बोलते हैं आप माननीय मुख्यमंत्री जी को बोलिए मेरा कितना अच्छा काम चल रहा है। ये काम है क्या? साल हो गया आप शहर तोड़े, ये काम है क्या? हजारों लोग गड्ढे में गिर रहे, ये काम है क्या? आज तक वो मलबा आपने उठा पाई, ये काम है क्या? आप शहर को पानी नहीं पिला पाए, ये काम है क्या? सारे मैदान आपने बेच दिए, ये काम है क्या? आप बिल्डरों के लिए काम कर रहे हैं, ये काम है? ये बिल्कुल काम नहीं है। छत्रपति संभाजीनगर की जनता ये सब जानती है, ये कायदे को मानती है। मैं फिर एक बार कहता हूं, आपकी हमारी दुश्मनी नहीं है, आप दायरे में काम करिए, हम आपका स्वागत करेंगे। आप मुबदला दीजिए, नागरिक सत्कार हम आपका करेंगे, पर आप दादागिरी की भाषा करेंगे तो कायदे के दादा हम हैं और हम दादागिरी में माहिर हैं। 7,000 घर तोड़ चुका हूं पर एक भी लीगल नहीं था, ऐसा उनका कहना है। वो देखिए वो क्या बोल रहे हैं उसका जवाब देने के लिए मैं यहाँ नहीं बैठा हूँ। मैं कायदे को मानता हूँ और हाई कोर्ट में जो हुआ है उसके सारे ऑर्डर्स मेरे पास है। अभी उनको जाके पूछिए पैठन के क्यों ऑर्डर क्या आई का स्टे मिला है, उनको जाके पूछिए जालना रोड के ऑर्डर क्या है स्टे मिला है, उनको जाकर पूछिए बाबा पम के ऑर्डर क्या है स्टे मिला है। स्टे ये सब मैं राज्य सरकार को बता के आया हूँ ये क्या हो रहा है यहाँ पर। सिर्फ केंद्र सरकार से बजट लाके टेंडर निकालना है, कॉन्ट्रैक्टर उनके घर पे चक्कर मार रहे हैं। वो बोल रहे साहब आप हमको काम देने वाले तो क्या हो गया, इसके लिए उन पे प्रेशर है। डेवलपमेंट की बात करें हम उनका स्वागत करेंगे। क्या कहेंगे पटेल साहब, आज विनोद पाटिल साहब के हाथ से और प्रशासन के हाथ से आपने कुपोषण छोड़ा है, तो क्या डिमांड आपकी मंजूर हुई? क्या देखिए आपको सबको पता है कि महापालिका के जो आयुक्त साहब है इन्होंने 13 जुलाई को हमको वादा किया था कि हम जो है जितने धार्मिक स्थल हैं यहाँ पे इसको हम जगह देंगे और गांव वालों को हम मुबदला देंगे, पैसा देंगे पैसा देंगे पैसा देंगे। इन्होंने आपके सामने खुद बोला था कि देते बोलते देते नहीं, खाली देते बोलते और देते तो नहीं। और 8 तारीख को यहाँ आके ये अभी 18 तारीख को ऐलान कर दिया कि भाई आपका 2 दिन में खाली करो, कार्रवाई होने वाली है। तो नाइलाज में गांव में मीटिंग हुई और उपोषण करना पड़ा। भैया ने गांव के लिए, हरसुल गांव के लिए लड़े और आगे भी लड़ेंगे। इनका मैं पूरे गांव की ओर से विनोद भैया पाटिल का मैं शुक्रिया अदा करता हूं। हमारी आज भी मैडम हरसुल पुलिस स्टेशन के निरीक्षक केदारे मैडम, इन्होंने बहुत अच्छा भैया सपोर्ट किया। मैडम के एक आदेश पे हमने बोला कि मैडम हम उपोषण को बैठ रहे हैं। मैडम ने हमको रिक्वेस्ट की कि उपोषण को मत बैठिए, जो भी आपकी मांगे बोलिए, हम पुलिस आयुक्त साहब से बात करके चर्चा में आपकी कराएंगे, ऐसे मैडम बोले थे। लेकिन मैडम से मैं माफ़ी मांग के सबके सामने कह रहा हूँ कि आपका जैसा वरिष्ठ अधिकारियों का प्रेशर रहता है, तो मैं भी इस गांव का समाज सेवक हूँ, सभी हमारा जो मित्र पक्ष है, गांव के प्रतिष्ठित नागरिक है, इन्होंने बोला कि अभी हमारा आयुक्त साहब पे भरोसा नहीं है, इसलिए हमको लोकशाही के मार्ग से काम करना है। तो हमने यहाँ आज तीसरा दिन है उपोषण किया और हमारी डिमांड है आज भी, पहली डिमांड ये है कि जो गांव के जो जितने भी घर जा रहे हैं इनको मुबदला मिलना चाहिए। अभी हमारे नरेंद्र अवतारे ने बताया है कि पहले जो IAS ऑफिसर थे इन्होंने पैसा दिया और ये भी IAS ऑफिसर हैं, ये लीगल कैसा बोलेंगे? तो इनको ऊपर जो हमारे भाजपा के जो मिनिस्टर है देवेंद्र फडणवीस साहब और अजित दादा पवार और शिंदे साहब, इनको ये बताना है कि भाई ये सब इलीगल है। तो मेरी भैया से रिक्वेस्ट है, एक बार इनका टाइम लेके आप बात कीजिए हरसुल के बारे में, संभाजीनगर में क्या चल रहा है ये भी बहुत गलत है। पर मैं इतना बड़ा कार्यकर्ता नहीं हूँ ना इतना बड़ा समाज सेवक हूँ, भैया बड़े मेरे सामने, मैं इसलिए मैं संभाजीनगर की बात नहीं करूँगा। हरसुल वासियों की जो बात है ये मुबदला मिलना चाहिए। आज भी
हमारे निरीक्षक केदारी मैडम बैठे, आज भी हमारा यही बोलना है, हम विकास के विरोध में नहीं है। पहला मुद्दा है कि मुबदला मिलना चाहिए, दूसरा मुद्दा है कि मंदिर जो है हनुमान मंदिर की पूरे गांव की आस्था जुड़ी है, इसको जगह मिलना चाहिए, कब्रिस्तान को जगह मिलना चाहिए, हमारी जो माता है अहिल्याबाई होड़कर इनको जगह मिलना चाहिए, बौद्धिवार को जगह मिलना चाहिए। और भैया मैं आपको फिर बोल रहा हूँ, या मेरे बाजू में पूरे मुस्लिम समाज के लोग यहाँ मौजूद है, संभाजी नगर के अंदर कोई भी मुस्लिम समाज ने, चाहे ये नेता हो, कार्यकर्ता हो, समाज सेवक हो, हमारे मौलाना यहाँ बैठे, कंप्रोमाइज की बात ही नहीं करते, ही करेंगे भी नहीं। आप सर्वे कर लो, लेकिन मैं भगवान की कृपा से, अल्लाह की कृपा से मुझे गांव वालों ने इस मस्जिद कमेटी का अध्यक्ष बनाया, कब्रिस्तान कमेटी का मैं पूरा देखता हूँ, तो मेरे जो पावर्स है मैं अच्छे काम के लिए ये यूज़ कर रहा हूँ। सभी समाज की मीटिंग लिया, इनको तैयार किया, ये बोले हम बात करने को सरकार से तैयार है। जब इतना बड़ा हम आपको सहयोग कर रहे हैं, और फिर मेरा आयुक्त साहब को बोलना है कि धार्मिक स्थल हमारे पास 9 है, संभाजी नगर में कहीं भी नहीं है, ना पड़ेगांव रोड पे है, ना चिकलडाना रोड पे है, ना मुकुंदवाड़ी रोड पे है, ना कंचनवाड़ी रोड पे है। हमारे पास धार्मिक स्थल है, इसको देखते हुए तुम गांव तोड़ देंगे और धार्मिक स्थल का मसला हल नहीं करेंगे तो रोड तुम्हारा बनेगा ही नहीं भैया। मेन मुद्दा ये है हमारा, अगर धार्मिक स्थल का मसला हल करते हैं और गांव का मसला हल करते हैं, और मैं तो चाहता हूं आपके हाथ पे तो होगा ही भैया, केदारी मैडम के हमारी इच्छा है पूरे गांव की कि मैडम ने 2 साल पूरे निकालना चाहिए, और मैडम के हाथ पे अगर हमारा काम हो गया तो पूरे गांव के ओर से हम इनका सत्कार करेंगे और इनको पूरे गांव की दुआ भी मिलेंगी। तो यही हमारे मुद्दे हैं। अब भैया की पुलिस प्रशासन की क्या बात हुई, भैया मुझे बोलेंगे, मुझे केदारी मैडम पे पूरा विश्वास है, भैया पे पूरा विश्वास है। हम आज भैया के बोलने पर, मैडम के बोलने पे, मैडम आपसे माफी क्षमा चाहता हूँ, आपको ऐसा लगना नहीं कि आपने हमको रिक्वेस्ट किया 5 बजे आके, आप हमारे बोलने पे 11 बजे तक रुके और सर्दी में रुके भैया, ये बहुत बड़ी बात है। हमको मैडम की है जाने है, लेकिन मैं फिर से क्षमा मांगता हूँ आपसे। भैया हमारे नेता है, आज जैसे लोग ऊपर अल्लाह है और भगवान है, नीचे हमारे ये भगवान है आज नीचे। हाँ, हमारे गांव के लिए भैया, ये पूरे गांव में चर्चा हो रही है, पूरे गांव के लिए है। ऊपर अल्लाह है, इसको तो कोई चैलेंज नहीं है, लेकिन नीचे जैसा जज फैसला देता है, लोग उसको भगवान मानते, हमारे गांव के लिए आप भी हैं। इतना कह के मैं सभी पत्रकार भाइयों का यहाँ पे आए, बहुत टाइम से वेट किए, सबका गांव के होते शुक्रिया करता हूँ। और गांव के मेरे जो नौजवान साथी है, सभी समाज के, इनका भी यहाँ पे बार बार आए, यहाँ पे टाइम दिए, इनका भी मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ। और फिर से केदारी मैडम को बोलना चाहता हूँ कि मैडम ऐसा गांव आपने बहुत जगह ड्यूटी किया, जैसे सवेरे सर ने बोला कि आप एसीपी बनने वाले, हमारी सबकी दुआ रहेंगी कि आप बहुत जल्दी एसीपी बनेंगे, आप बहुत जगह जॉब करेंगे, ऐसा गांव आपको कहीं नहीं मिलेगा। कौन कहता है भैया कि हनुमान मंदिर जी का मंदिर हम बाजू हटाते, कौन हिंदू बोलेगा? तो इसलिए मैं सबका शुक्रिया करता हूँ और मेरे 2 लफ्ज़ में खत्म करता हूँ। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।